नमस्कार, मी डायटिशियन निशा कुरणे। आज आपण संतुलित आहार म्हणजे काय किंवा संतुलित आहार घेणे का गरजेचं आहे हे आज आपण पाहणार आहोत। तर संतुलित आहार म्हणजे काय? संतुलित आहार म्हणजे असा आहार ज्यामध्ये आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि कार्यासाठी आवश्यक असलेले पोषक घटक योग्य प्रमाणामध्ये मिळणे म्हणजे संतुलित आहार। तर यामध्ये कोणकोणते घटक येतात? तर याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, विटॅमिन्स, मिनरल्स, फायबर या घटकांचा समावेश होतो। यामध्ये तुम्ही विविध प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, धान्य, कडधान्य, दूध, दुधाचे पदार्थ या पदार्थांचा आहारामध्ये समावेश करणं खूप गरजेचं आहे। तर संतुलित आहार घेणं का गरजेचं आहे किंवा संतुलित आहाराचे काय फायदे आहेत? तर संतुलित आहाराचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत। यामध्ये आपल्या शरीराला चांगली ऊर्जा मिळते, आपली पचनक्रिया चांगली राहते, आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते, शरीराची वाढ व्यवस्थित होते, आपलं वजन नियंत्रणात राहतं आणि आपली हाडं देखील व्यवस्थित राहतात। जर तुमचं वजन अचानक वाढत असेल किंवा कमी होत असेल किंवा अनेक आजार व्याधी होत असतील किंवा तुम्ही सतत जर आजारी पडत असाल तर हे सर्व संतुलित आहार योग्य प्रमाणामध्ये न मिळाल्यामुळे होतात। त्याच्यामुळे रोजच्या रोज आहारामध्ये संतुलित आहाराचा समावेश करणं खूप गरजेचं आहे।